मंडळी नमस्कार, मी प्रतीक आणि आपण बघताय प्रतीक टेक या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नेहमी तुमच्या उपयोगीच व्हिडिओ मिळतात। बऱ्याच जणांची स्वप्न असतात आपण यूट्यूबर बनावं, पण त्यासाठी काय करावं काय करू नये अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित असतात। यासाठी मी एक यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे, त्यामुळे आताच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक व्हिडिओ पाहून आता तुमची स्वप्न पूर्ण करायला विसरू नका। आज अगदी साधा सरळ विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे की तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर प्रेझेंट व्हा, म्हणजे तुमची रियालिटी विसरू नका। आज आपण बघतोय यूट्यूब वरती बरेच यूट्यूबर असे आहेत की ते ओढून ताणून व्हिडिओ बनवतात, आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व काय आहे हेच ते विसरून जातात आणि मग एक वेळ अशी येते की लोक हळूहळू अशा यूट्यूबर पासून दूर होतात। म्हणून माझा आपल्या सर्वांना एक सल्ला असेल की तुम्हाला यूट्यूबर बनायचं आहे तर तुम्ही तुमचं जे व्यक्तिमत्व आहे तेच लोकांसमोर प्रेझेंट करा। तुम्ही जसे आहात ना तसेच लोकांसमोर प्रेझेंट व्हा। तुमच्यामध्ये जी कला असेल ती कला सादर करा आणि यूट्यूब चॅनल सुरू करा। आता जसे आहात तसे प्रेझेंट व्हा म्हणजे नेमकं काय, तर मी तुम्हाला साधं उदाहरण देतो। एक कोकणी यूट्यूब चॅनल आहे रानमाणूस, यामधला निवेदक जसं जीवन रोज जगतो ना तेच जीवन लोकांसमोर प्रेझेंट करतो। हे जीवन प्रेझेंट करत असताना तो असा कुठलाच विचार करत नाही की आपण लोकांसमोर कसं दिसतोय कसं नाही, की जास्त एडिटिंग करणं, व्हिडिओला चांगलं ग्राफिक्स देणं, या गोष्टींना फार महत्त्व होतं। पण सध्या जर तुम्ही बघताय जेवढा साधेपणा तुमच्या व्हिडिओमध्ये असेल, जेवढी रियालिटी तुमच्या व्हिडिओमध्ये असेल तेवढे व्हिडिओ जास्त चालतात। म्हणून तुम्ही जसे आहात तसे लोकांसमोर प्रेझेंट व्हा। दुसरं उदाहरण असं आहे की मराठीमध्ये एक मराठी कॉर्नर म्हणून यूट्यूब चॅनल आहे। शुभम पवार नावाचा मुलगा हे यूट्यूब चॅनल चालवतो। अगदी साध्या पद्धतीने आपले विचार तो लोकांसमोर ठेवतो, वेगवेगळ्या योजनांची माहिती तो लोकांना देतो। आज हे यूट्यूब चॅनल जर पाहिलं तर लाखाच्या घरात या यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहेत। तुम्ही सध्याच्या घडीला यूट्यूबवरती अशी बरीच चॅनल पाहत असाल ज्या चॅनलच्या थंबनेल ह्या अगदी साध्या सोप्या सरळ असतात, तरी लोक ती व्हिडिओ पाहतात, लाखांनी व्ह्यूज त्या व्हिडिओला येतात। याचा अर्थ असा की आपल्या डोक्यातून आत्ताच्या काळात काहीतरी फार मोठी एडिटिंग असली पाहिजे, फार मोठे ग्राफिक्स असले पाहिजे, हे काढून टाका। कुठेतरी त्याही गोष्टींना महत्त्व असेल पण तेही महत्त्व आता हळूहळू कमी होतंय। यूट्यूब अशा व्हिडिओंना प्रमोट करतंय जी लोक त्यांची रियालिटी विसरत नाहीत, जसे ते वास्तविक जीवनात आहेत तसेच लोकांसमोर प्रेझेंट होत आहेत। म्हणून आता माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्याच गोष्टी घेऊन आता यूट्यूब चॅनल सुरू करा। एक छोटा साधा मोबाईल असेल, तो मोबाईल चालेल, एक माईक, बस याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही लागत नाही। एक ट्रायपॉड एवढं घ्या आणि यूट्यूब चॅनल सुरू करा। आता मागे राहू नका। तुम्हाला असेच यूट्यूबचे निगडित व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला आजच सबस्क्राइब करा। भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।